चालायला एक नंबर मशीन आहे आणि माझ्याकडे बी पहिलं एक मशीन आहे. त्यानंतर दुसरं मशीन घ्यायला आलेलो आहे. एक नंबर आता हे भाताचं रान आहे. इतकं कडक रान आहे. या कडक रानात बी आहे ना पूर्णपणे व्यवस्थित चालतंय आणि जशी आपल्याला मशागत पाहिजे शेतीला पूर्णपणे तशीच मशागत होती. जसं आपण जसं चालवीन त्या पद्धतीने एकदम परफेक्ट म्हणजे असं म्हणजे प्रॉब्लेम असा कुठलाच नाहीये. फन्नी म्हणा, सारे काढणे म्हणा, पाळी म्हणा, सपाट करणे म्हणा, पाट पाडणे म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ट्रॅक्टर एक नंबर चालतो. त्याच्याशी काही दुमत नाही. बरोबर. थोडक्यात एक बैलजोडीची सगळी कामं करते काय? नाही बैलजोडीपेक्षा भारी. बैलजोडी म्हणजे कसं शेतकऱ्याचं हे पूर्वीपार बैलगाडी आलेले. फक्त बैलगाड्याचं पेक्षा हे बी चांगलं करतंय. त्याच्याशी काही हीच नाहीये. बैलगाडीपेक्षा उत्तम जेव्हा लागन तेव्हा पेट्रोल टाकायचं आणि चालवायचं आणि ताशी 1 लिटर पेट्रोल म्हणजे चांगल्यात चांगलं. जसं आपण म्हणतो ना कमी पैशात जास्त वेळ चाललं पाहिजे तसं चालतंय. त्याच्याशी काही हे नाहीये. एक नंबर चालायला आहे. आपली पिकं काय तरकारी कोथमीर असो, शापू असो, मेथी असो, परत दुधी भोपळा आणि ऊसाच्या पिकाला, केळीच्या पिकाला मध्ये जी गवत येतं साऱ्यात मध्ये न वारंबा फोडता त्याच्याशी त्यात व्यवस्थित चालतं. आपल्याला जशी मेहनत करायची तशी मेहनत चांगल्यापैकी होती. असं म्हणजे वरंबा फोडायचा असं नाही. वरंब्याच्या मध्ये चालवलं एक नंबर मेहनत होती त्याची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम जाधव ॲग्रीनरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपले शेतकरी बांधव ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी सातारा या कंपनीमध्ये आले आहेत. त्यांनी आपला पॉवर लोडर बघितलेला आहे. त्यामध्ये दौंड तालुक्यातून ते आपले शेतकरी बांधव आले आहेत आपले पॉवर लोडर घेण्यासाठी. त्यांनी लाईव्ह डेमो घेतलेला आहे. कसं मशीन वाटलं ते सुद्धा विचारूया, त्यांची सुद्धा मी ओळख करून देतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय की आपलं किसान एक्झिबिशन आहे ते पुणे येथे मोठ्या प्रमाणामध्ये आपले बरेच सारे शेतकरी बांधव येणार आहेत. तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्यामध्ये निमंत्रण देतो, आमंत्रण देतो. तुम्ही या, तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये आपले जे काही एंट्री पास आहे ते सुद्धा मिळणार आहेत. ॲग्रीनरच्या बऱ्याच साऱ्या मशिनरी तुम्हाला तिथे पाहायला सुद्धा मिळणार आहेत. सबसिडीसाठी पात्र असणार सर्व मशिनरी, त्यामध्ये बॅक रोटर आहे, पॉवर रोटर आहे, बऱ्याच साऱ्या मशिनरी आहेत. ॲग्रीनरचा रिपर आहे, त्यानंतर पॅडी थ्रेशर आहे, कॉर्न थ्रेशर आहे, बऱ्याच साऱ्या मशीन 45 पेक्षा जास्त प्रॉडक्ट आपण लॉन्च केलेले आहेत. हे बरेच सारे प्रॉडक्ट आपण घेऊन येत आहे. स्प्रे पंपला सुद्धा जबरदस्त ऑफर काढलेली आहे. या सर्व ऑफर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या किसान एक्झिबिशन नक्की भेट द्या आणि आपला ॲग्रीनरचा जो आपला स्टॉल नंबर आहे T107 107 नंबरच्या स्टॉलला नक्की भेट द्या. तर हे सर्व झाल्यानंतर मी आपल्या शेतकरी बांधवांची सुद्धा ओळख करून देतो. आज तुम्ही हे संपूर्ण सगळं मशीन बघितलं, चालवून बघितलं. कंपनी, मला तुमचं नाव सांगा, कंपनीला कशी भेट दिली ते सुद्धा एकदा सांगा. मी तुकाराम गौतम वंशिव, पारगाव सालोमालो, तालुका दौंड या ठिकाणाहून या कंपनीला भेट घेण्याकरता आलो होतो. त्यांचा प्रथमतः व्हिडिओ मी मोबाईलमध्ये पाहिला आणि मला थोडंसं घ्यावं असं वाटलं, त्यामुळं मी आलेलो आहे. त्यांचा डेमो वगैरे बघितला. खूप छान मशीन चालतंय आणि मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, बुकिंग केलेलं आहे. ओके. आता हे भाताचं जमीन आहे, हे भाताचं शेत आहे, भात झालेलं आहे काढून. जमीन कठीण आहे. या कठीण जमिनीत पण मशीनीनं कशा प्रकारे बॅलन्स केला आणि कसं वाटतं? खूप छान. त्यांनी पण चालवून दाखवलं आणि बरोबर. मी स्वतःही चालवलंय. बरोबर. आणि आता आपले, तुम्हाला बोलायचं कसं? चालायला एक नंबर मशीन आहे आणि माझ्याकडे बी पहिलं एक मशीन आहे. त्यानंतर दुसरं मशीन घ्यायला आलेलो आहे. एक नंबर आता हे भाताचं रान आहे. इतकं कडक रान आहे. या कडक रानात बी आहे ना पूर्णपणे व्यवस्थित चालतंय आणि जशी आपल्याला मशागत पाहिजे शेतीला पूर्णपणे तशीच मशागत होती. जसं आपण जसं चालवीन त्या पद्धतीने एकदम परफेक्ट म्हणजे असं म्हणजे प्रॉब्लेम असा कुठलाच नाहीये. फन्नी म्हणा, सारे काढणे म्हणा, पाळी म्हणा, सपाट करणे म्हणा, पाट पाडणे म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ट्रॅक्टर एक नंबर चालतो. त्याच्याशी काही दुमत नाहीये. बरोबर. थोडक्यात एक बैलजोडीची सगळी कामं करते काय? नाही बैलजोडीपेक्षा भारी. बैलजोडी म्हणजे कसं शेतकऱ्याचं हे पूर्वीपार बैलगाडी आलेले. फक्त बैलगाड्याचं पेक्षा हे बी चांगलं करतंय. त्याच्याशी काही हीच नाहीये. बैलगाडीपेक्षा उत्तम जेव्हा लागन तेव्हा पेट्रोल टाकायचं आणि चालवायचं आणि ताशी 1 लिटर पेट्रोल म्हणजे चांगल्यात चांगलं. जसं आपण म्हणतो ना कमी पैशात जास्त वेळ चाललं पाहिजे तसं चालतंय. त्याच्याशी काही हे नाहीये. एक नंबर चालायला आहे. बरोबर आहे. त्यांनी मशीन आपलं चालवून बघितलेलं आहे. त्यानंतर आपली पिकं कुठली कुठली घेतात ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना सांगा.
आपली पिकं काय तरकारी, कोथमीर असो, शापू असो, मेथी असो, परत दुधी भोपळा आणि ऊसाच्या पिकाला, केळीच्या पिकाला मध्ये जी गवत येतं साऱ्यात मध्ये न वारंबा फोडता तशाची त्यात व्यवस्थित चालतं. आपल्याला जशी मेहनत करायची तशी मेहनत चांगल्यापैकी होती. असं म्हणजे वरंबा फोडायचा असं नाही, वरंब्याच्या मध्ये चालवलं एक नंबर मेहनत होती त्याची. बरोबर आहे. मशीन त्यांनी चालवून बघितलेलं आहे. त्यांचे तरकारीचे आपले जे कामं असतात म्हणजे आपली भाजीपाला लागवड त्यामध्ये हे मशीन चांगलं बेस्ट आहे. त्यांनी हे मशीन चालवून बघितलं आहे. शेतकरी मित्रांनो, हा पॉवर रोडर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरचा नंबर त्यावर संपर्क करा. त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी देतो बोलले का? डिलिव्हरी देतो म्हणले. डिलिव्हरी देतो. हो हो त्यामुळे तुम्हाला अटॅचमेंट वगैरे देतो म्हणले का अवजारे? हो, सर्व 5 अवजारे आपल्यावर त्या मशीनवरती आपल्याला फ्री मिळणार आहेत आणि अनुदान देण्याचे 100% त्यांनी हमी घेतलेला आहे. सबसिडीचा फॉर्म भरलेला हो. शेतकरी मित्रांनो, आपण सर्व शेतकरी बांधवांचा आपण फॉर्म सुद्धा भरतो आणि त्यांची काही प्रोसेस आहे ती आपण करतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सबसिडीची प्रोसेस सगळी आपण करतोय. शेतकरी बांधवांना कोणताही त्रास होणार नाही हे आम्ही हमी घेतो आणि जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो की तुमची सबसिडी यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर पॉवर विडर म्हणजे बैलजोडीची सर्व कामे करणार मशीन. शेतकरी बांधवांनी सुद्धा तेच सांगितलं. तर शेतकरी मित्रांनी मशीन खरेदी करण्याचा संपर्क करा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व ज्या मशिनरी आहेत त्या पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रित करतो की किसान एक्झिबिशनमध्ये नक्की या आणि आपल्या ॲग्रिनरीच्या सर्व मशिनरी नक्की पहा. त्यामध्ये लाईव्ह डेमो आता तुम्हाला मी तिथं जर पॉसिबल असेल तर लाईव्ह डेमो सुद्धा देईन आणि त्यामध्ये मशीनचा सर्व आढावा देईन, माहिती देईन. आपलं जो किसान एक्झिबिशन आहे तिथे नक्की या. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.